दुसरा कुठलाही प्राणी घ्या, स्पीडनं पळणारे कोल्हे घ्या, कुत्रे घ्या, लांडगे घ्या. ते एका विशिष्ट काळानंतर त्यांची भूक शमली नाही तर ते थांबतात. पण घोडा असा एकमेव प्राणी आहे, तो त्याच्या तत्वाशी बांधला गेलेला आहे. तत्वाशी इतका बांधला गेलेला आहे, मग तुम्हाला राजस्थानच्या त्या हल्दीघाटीच्या युद्धामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. चेतक नावाचा महाराणा प्रतापचा घोडा आहे. तो घोडा काठियावाडी असलेल्या कटक आणि चेतक असे तीन तीन घोडे विक्रायला आणले होते एका काठियावाडी व्यापाऱ्याने. आणि ते व्यापाऱ्याने त्या घोड्यांना बाजारामध्ये लावलं होतं. नवजात आता घोडे हे वर्ष 2 वर्षाचे आता मोठे झालेले, नेटकेच पळायला लागलेले आणि त्या चेतकला घेऊन तिथं बाजारामध्ये आलेले. बाजारामध्ये घोड्यांची विक्री चालू आहे. तिथं महाराणा प्रताप येतात, घोडे बघतात. कटक, अटक आणि चेतक असे 3 नावाचे घोडे आहेत ते. आणि त्या घोड्यांना घेण्यासाठी महाराणा प्रताप स्वतः आलेले. राणांनी बघितलं इकडं तिकडं. राणांनी ते 3 घोड्यांकडे लक्ष केलं आणि त्या काठियावाडी व्यापाऱ्याला विचारलं की यांची विशिष्टता काय. ते म्हटले मालकाशी खूप एकनिष्ठ आहे हो. म्हटलं असं होऊ शकत नाही, आत्ताशी ते नवीन नवीन दिसतायत, तरुण दिसतायत, एवढ्या लवकर त्यांना कसं कळायला लागलं. म्हटले तुम्हाला परीक्षा जर बघायची असेल तर बघा. मग तो काठियावाडी व्यापारी त्या घोड्याच्या पायाला दाव्याने 2-4 वेढे मारून, मोठ्या दाव्याचा 4-5 वेढे मारून बाजूला लपले. आणि लपल्यानंतर त्यांनी म्हणतात की काहीतरी आपल्या अंगावरती हल्ला झाला असा जोरात आवाज केला. आणि जसा त्या व्यापाऱ्याचा आवाज झाला तसा ह्या घोड्याने दाव्याला जोरात हिसका दिला. दावत तुटलं नाही. परत दुसऱ्यांदा हिसका दिला, दावत तुटलं नाही. तिसऱ्यांदा म्हणतात त्या घोड्याचा पाय तिथल्या त्या खुरामधून तुटून वेगळा झाला आणि तो त्याच्या मालकाला वाचायसाठी तिकडे पलीकडे गेला. महाराणांनी बघितलं. महाराणा म्हटलं की याची किंमत काय. जी किंमत सांगितली त्याच्यापेक्षा जास्त किंमत देऊन ते घोडे घेतले. पण ते तिन्ही घोडे घेतले. तिन्ही घोडे घेऊन महाराणा जातच होते. तेवढ्यात त्यांचा भाऊ आला आणि भाऊ म्हटला की हे घोडा याच्यातला मला पाहिजे. त्या घोड्याचा पाय तुटला होता, तो घोडा त्या भावाने घेतला आणि चेतक नावाचा घोडा महाराणांकडे राहिला. महाराणांनी मग बरोबर त्या घोड्याला प्रशिक्षण दिलं. खूप सुंदर पद्धतीने ते शिकवण दिली. तो घोडा इतका बहादूर आणि साहसी होता, धैर्यवान होता की जोपर्यंत चेतक घोडा होता तोपर्यंत महाराणा एकही युद्ध हरलेले नाही. विचार करा, 81 किलोचा भाला, 81 किलोचा भाला, 25 किलोच्या 2 तलवारी आणि 70 किलोची 65 किलोची ढाल आणि महाराणा प्रतापचं वजन एवढं त्या घोड्यावरती वजन आहे. तरीही जेव्हा तो घोडा सुटायचा म्हणतात की तेव्हा हवेला सुद्धा वेग नसेल एवढा वेग त्या घोड्याच्या. म्हणजे एकमेव असा घोडा, म्हणजे एकमेव असा प्राणी आहे की तो खऱ्या अर्थाने एकनिष्ठ आहे. आणि त्याच्यामधली जी चपळता आहे ती चपळता म्हणूनच आपल्यापर्यंत आली. तशी चपळता आपल्यात यावी म्हणून अश्वशक्तीचं उदाहरण आपल्याला. मग त्या हळदी घाटीमध्ये युद्ध चाललेले, महाभयंकर युद्ध चालत असताना त्या घोड्याच्या तोंडाला हत्तीचं तोंड बांधलं जातं. चकमा देण्यासाठी युद्ध नीती आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच गनिमा वापरला आणि मग हजारो लाखो करोडच्या मुघलांना त्यांनी चकमा दिलेल्या आहे. युद्धामध्ये हे सगळं काही माप असतं. महाभारताचं सुद्धा युद्ध झालं, शेवटच्या समयाला नीती वापरल्या जात नव्हती. तेव्हा दुर्योधन म्हटला, अर्जुनाला म्हटला, भीमाला म्हटला की अरे तुम्ही नीतिमान म्हणून राहिले नाहीये, युद्ध नीतीचा विसर तुम्हाला पडलेला आहे. त्यावेळेस भगवंतानी आणि उपस्थित असलेल्या सगळ्या तिथल्या माणसांनी दुर्योधनाला उत्तर दिलेलं आहे, अरे तुझी नीती आता तू मरायला लागल्यानंतर शिकवायला लागला. जेव्हा द्रौपदीचं वस्त्र फेडलं जात होतं तेव्हा नीती आठवली नाही. जेव्हा आम्हाला लाखागृहामध्ये जाळलं तेव्हा तुला नीती आठवली नाही. जेव्हा आमच्यावरती अत्याचार केला, सुईच्या टोकावरती बसणार नाही एवढी जमीन तू नाकारली, तेव्हा तुला नीती आठवली नाही. आता युद्धनीतीचा काही फायदा नाही आहे. अब पछताए क्या होत है जब चिडिया चुग गए खेत. जेव्हा चिमण्या दाणे खाऊन गेले आणि आता मग गोफन घेऊन जायची, त्यात दगड घ्यायचे आणि मग चिमण्यांना मारत बसायचे, चालत नसतं. वेळेवरती सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. नीतिमत्ता माणसाची जिवंत जर राहिली तर शेवट चांगला होत असतं. नीतिमत्ता जर माणसाची जिवंत नसेल तर शेवटही कोल्ह्या कुत्र्यासारखा होत असतो. या सगळ्या शेवटाला चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी आपल्याला धर्म कर्म करणं गरजेचं आहे, चांगले पुण्यकार्य करणं गरजेचं आहे. हल्दी घाटीचा तो तुम्हाला मी प्रसंग सांगतोय. त्या प्रसंगामध्ये युद्ध महाभयंकर चालू आहे, पण शेवटी घोडा आहे
तिकडं हजारो हत्ती आहे, हजारो घोडे आहेत, हजारो माणसं आहेत, हजारो ताफे आहेत. आणि अशा वेळेस फक्त 20,000चं सैन्य शेवटी चकमा देण्यात आला. आणि चकमा देत 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 महाराणा प्रतापपर्यंत मुघलांचं सैन्य पोहोचलं. दादा, मुघलांचं सैन्य महाराणा प्रतापापर्यंत पोहोचलेलं आहे. आता महाराणा प्रताप त्या चेतक घोड्यानुसार, त्या विश्वासानुसार हजारो लोकांना मारून उरलेले. पण आता शेवटी म्हणतात की आता ज्या अर्थी सगळीकडून घेरल्या गेले म्हटल्यानंतर आता आता अवघड आहे. तेवढ्यात मानसिंग नावाचा त्यांचा असलेला सरदार आलेला आहे. तो म्हटला की आता महाराज, आता तुम्ही न राहिलेलं बरं, इथं जर थांबाल तर तुमचं बरं वाईट होऊ शकतं. आम्हाला तुम्ही आवश्यक आहे. अशी हजारो माणसं मेली तरी चालते, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. म्हणून महाराणा प्रताप तुम्ही जिवंत राहावेत, याकरता तुम्ही युद्धातून पळवाट काढली पाहिजे. ही बातचीत चालत असतानाच म्हणतात, ही बातचीत चालत असताना एका मुघलाने जोरदार निशाणा साधला आणि चेतकच्या डाव्या पायाला, खालच्या पायाला त्यांनी बाण मारला. आणि तो बाण मारल्यासरशी म्हणतात ते चेतकचा अर्धा पाय निघून गेला. 3 पायावरती तो चेतक घोडा आहे. आणि महाराणा प्रतापलाही वाईट वाटलेलं आहे की आता आपलं अस्त्र, मुख्य अस्त्रच संपलेलं आहे. आता करायचं तरी काय? आता आपण न थांबलेलं बरं. त्यांनी त्या सैनिकाचं ऐकलं आणि सैनिकाचं ऐकून त्यांनी त्या जखमी असलेल्या घोड्यावरतीच जंगलाकडे पळवाट काढलेली आहे. इकडं या जवळच्या असलेल्या त्या सैनिकाला, सेनापतीला त्यांनी आपला टोप दिलेला आहे, आपली अस्त्र दिलेली आणि आपल्या अंगावरचे चिलखत दिलेले, की जेणेकरून ते महाराणा प्रतापच असे मुघलांना भासावे. आणि अशी युद्धनीती गनिमी कावा करून ते जंगलामध्ये पसार झालेले. इकडेही मुघलांनी बघितलं की महाराणा प्रताप घोड्यावरती अजून आहेत, म्हणून त्यांनी बाणाचा वर्षाव त्यांच्यावरती चालू ठेवला. आणि इकडं जो सैनिक होता तो मारला गेला. तिकडे चेतक घोड्यावरती म्हणतात महाराणा प्रताप जंगलामध्ये गेलेले. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर थोडासा सुटकेचा निश्वास टाकणार, पाठीमागे लक्ष गेलं, घोड्यांच्या टापाचा आवाज आला की काही मुघल परत त्यांच्या पाठीमागे लागलेले. आणि मग तरीही त्या चेतक घोड्याला ते समजावत होते की चेतक, अब तेरे हात में मेरे प्राण आहे. बघा, त्याला भाषा कळत असेल नसेल काही सांगता येत नाही. त्याला ती भाषा भलेही माणसाची भाषा असेल, पण त्याला कळलं की आपल्या मालकाचे प्राण धोक्यात आहे. आणि मग त्या चेतकने जोरात आणखी पळायला सुरुवात केली. समोरून एक खूप मोठा नाला आला. 20-25 फुटाचं अंतर होतं. त्या अंतराला पार करणं अवघड आहे. राणांना वाटलं की आता चेतक थबकेल आणि थबकल्यानंतर आता आपल्याला मुघल धरतील आणि आपला इथंच खऱ्या अर्थानं छळवणूक करून प्राण जाईल. पण त्या चेतकला पाठीमागच्या ज्या घोड्यांचा टापाचा आवाज येत होता, तो घोड्यांच्या टापाचा आवाज न वाटता दुश्मनांचा खऱ्या अर्थानं तो आवाज त्याच्या कानामध्ये गुंजत राहिला. आणि मग चेतकने जोरात श्वास घेतला आणि म्हणतात की तो 20 फुटाचा नाला, महाराणा प्रताप बसलेले असताना सुद्धा तो 20 फुटाचा नाला त्यांनी लिलाया पार केला. आणि पलीकडे जाऊन तो एका दगडाला जाऊन आपटला. आणि आपटल्यानंतर महाराणा प्रताप उडून पडले. म्हणतात ते सही सलामत आहे. पण त्याच ठिकाणी महाराणा प्रतापच्या त्या घोड्याने म्हणतात तिथं शेवटचा श्वास सोडला. आपल्या मालकाला शेवटपर्यंत साथ देणारा असा हा एकमेव प्राणी आहे. आपल्या मालकाला शेवटपर्यंत त्याच्या प्राणात प्राण राहील, श्वासात श्वास राहील, एवढं खऱ्या अर्थानं साथ देणारा हा चेतक नावाचा घोडा. म्हणून प्राणी हे साधे नसतात. त्या प्राण्यांचं संगोपन आपल्याला व्यवस्थित करता आलं तर खऱ्या अर्थानं ते आपल्याला शेवटपर्यंत श्वास देऊ शकतात. पण आता आजकाल गंमत अशी झालेली आहे, माणसामध्ये ते माणूस पण न उरल्या कारणानं प्राणीतत्व जास्त झाले. त्याच्यामुळे त्याला प्राणी बाहेरचे आणायची गरजच नाहीये. तो घरातल्या माणसावरती होसकतो म्हटल्यानंतर त्याला वेगळा कुत्रा आणायची काय गरज आहे? त्याला घरातली माणसं बैलासारखी वाटतात, फक्त त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, मग त्याला बैल पालायची काय गरज आहे? तो घरातल्या माणसाचीच कावे डावे करतो, त्यांच्यावरतीच गुदकारतो, त्यांच्यावरतीच फुतकारतो, त्यांच्या समोरच रंग बदलतो. सरडा पाळायची, साप पाहायची काय गरज आहे? माणसामध्येच हे सगळे दुर्गुण आल्या कारणानं आता प्राणी लांब आपल्यापासून निघून चाललेत. बंधूंनो, पण प्राण्यांशिवाय आपलं जीवन अधुरं आहे. भगवान गोपाल कृष्णाचे 4 घोडे, सूर्य, बलाहक, वेगपुष्प, जे शैब्य, असे 4 प्रकारचे घोडे आहेत. आणि हे 4 घोडे खऱ्या अर्थानं युद्धाला जिंकून देणारे घोडे आहेत. युद्ध सुरू व्हायचं होतं, अर्जुन रडायला लागला आणि रडायला लागल्यानंतर भगवान विचारात पडलेले, आता याला काय सांगावं ह्या विचारात पडलेले. आणि
पलीकडची जी सेना आहे तीही विचारात पडलेली आहे. पण द्रोणाचार्य जे होते ना, सरसेनापती द्रोणाचार्य, त्या द्रोणाचार्याचं लक्ष ह्या भगवंताच्या रथावरती, त्याच्या घोड्यावरती आणि अर्जुनाच्या वरती टिकलेलं आहे. अर्जुनाला जेव्हा रडताना बघितलं त्यावेळेस द्रोणाचार्य आणि बाकीची इतर प्रजा खुश झालेली आहे. अरे, असा रडणारा माणूस कुठे युद्ध जिंकू शकतो का? रडणारा माणूस काय, त्याच्याकडून कुठे युद्ध जिंकणं होणार आहे का? पण जेव्हा अर्जुनाकडे बघत होते तेव्हा ते खुश होते. पण जेव्हा त्या घोड्यांकडे बघितलं, द्रोणांनी घोड्याकडे बघितलं, त्यावेळेस द्रोणाचार्यांचा चेहरा फिका पडलेला आहे. त्यातला जो मेघपुष्प नावाचा जो घोडा होता ना, तो सारखा डाव्या पायाने खूर उकरत होता. घोड्याचेही शुभ शकून आहे, कावळ्याचे शुभ शकून आहे, मांजरीचे शुभ शकून आहे, पक्ष्यांचे शुभ शकून आहे. रस्त्याने जात असताना भगवान योगेश्वराच्या दर्शनासाठी सुदामा जात असताना त्याला रस्त्याने असे शुभ शकून लागलेले, त्याचं शास्त्रामध्ये वर्णन आलेले. रस्त्याने जात असताना हे सुंदर असे भारद्वाज नावाचा जर पक्षी दिसला तर शुभ शकून आहे. घरामधून जात असताना अशा काही गोष्टी शुभ शकुनी आपण केल्या पाहिजे. पण आपली घरातून निघतानाही कटकट होती, रस्त्याने जातानाही कटकट होती, घरी आल्यानंतरही कटकट होती आणि ती 2-2, 4-4 दिवस, 8-8 दिवस ती कटकट मिटत नाही. घरापर्यंत कटकटच असते. मग आयुष्यभर त्या कटकटीमुळं इकडं गुडघ्यात कट होतं, कमरेत कट होतं, हात उचलला तरी कट होतं, खटखट खटखट सगळीकडे खटखटच आहे. कुठंच व्यवस्थित आवाज आपल्या सूत्रामध्ये प्रपंचामध्ये येत नाही. प्राण्यांचीही शुभ लक्षणं आहे, माणसाचीही शुभ लक्षणं असली पाहिजे. आयांनो, तुम्हाला विनोद वाटेल, परंतु आज या गुरुगादीवरून सांगत असताना 4 महत्त्वाची काही गोष्टी तुम्हाला सांगतो, की घरातून पुरुष कधीही जात असताना त्याला आनंदाने निरोप द्यावा आणि त्याला आनंदाने घरी या असं म्हणावं. त्याचं कारण असं आहे, की माणूस हा खऱ्या अर्थानं एक पाण्यावरचा बुडबुडा आहे. तो क्षणात निर्माण होतो आणि क्षणात मिटत असतो. बाहेर आज वातावरण इतकं प्रचंड भयानक झालेलं आहे, विध्वंसकारी झालेलं आहे, की बाहेर गेलेला माणूस परत रिटर्न संध्याकाळी घरी येईल की नाही ही शाश्वती तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही इन्शुरन्स काढू शकता, तुम्ही व्यवस्थित हेल्मेट घालू शकता, तुम्ही व्यवस्थित गाड्या घेऊ शकता, तुम्ही भारी भारी तुमचे मेडिक्लेम काढू शकता, इन्शुरन्स काढून ठेवू शकता. या एक सपोर्टिव्ह बाजू आहेत माणसाला, ठीक आहे, या कुबड्या आहेत. पण खरा माणूस हा बाहेर गेल्यानंतर टिकणं न टिकणं अवघड झालेलं आहे. रस्त्यावरती मृत्यूचं थैमान चालू आहे. 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक दररोजची एक मौत आहे. 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये दररोज रस्त्याला एक मौत आहे. 10 किलोमीटरच्या पंचक्रोशीमध्ये दररोज 3 मौती आहे. पंचक्रोशीमध्ये दररोज मौतेचं थैमान चालू आहे. आता तुमच्या भागामध्ये वाघाचा नावाने मृत्यू आहे. तुमच्या भागामध्ये कुठल्याही भागामध्ये आता पाऊस पडलेला आहे. साप खूप झालेले, विंचू खूप झालेले, अजगर खूप झालेले, नाग खूप झालेले. कुठूनही वर पाहता खाली पाहता आजकाल वर आभाळाचा सुद्धा भरोसा राहिला नाही. आभाळ सुद्धा परवाच्या दिवशी म्हणतात ते चमोली जिल्ह्यामध्ये उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये अचानक ढग फुटला आणि ढगही अशा ठिकाणी फुटला. आता ढग फुटणं म्हणजे ते काय 2 HP 3 HPचं पाणी नाही आहे. ढग फुटणं म्हणजे ते आपल्या कवडीनी मावणार नाही एवढं पाणी. आणि ते अचानक फुटल्यानंतर एकदम कोरडी ठाक नदी आहे, पण ती डायरेक्ट दोन्ही थडांना भरून अचानक व्हायला लागली. तिथं रस्त्याचं काम करणारे JCB, पिकअप, पोकलँड उभे होते. त्यातली माणसं पळल्या गेली. दादा, असं एखादं खिलोना, अशी खेळायची एखादी गाडी न्यावी तशी त्या पाण्याच्या लोटांनी त्या गाड्या नेल्या एका क्षणामध्ये. त्यात हजारो माणसं, जीवजंतू मेले असतील. तो भाग निराळाच आहे. निसर्गामध्ये ती ताकद आहे. म्हणजे वरचा सुद्धा भरोसा राहिला नाहीये. आता हा पावसाचा जरी नसला, पण आजकाल अशाही घटना घडायला लागल्या, वरून काहीतरी पडतं, आभाळामधून एखाद्या विमानाचा पार्ट पडेल, एखादं कशात काय पडू शकतं सांगता येत नाही. म्हणून आभाळाचाही भरोसा राहिलेला नाहीये. खालचा जमिनीचाही भरोसा राहिलेला नाही. परवा नाशिकमध्ये 3.45 काय त्या मापाचा भूकंप मोजल्या गेलेला आहे. जमिनीही आपली राहिलेली नाही. कारण आपण ह्या प्रकृतीला जपत नाहीये. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या हितासाठी आपण ह्या प्रकृतीवरती अनेक खोदकामं केली, अनेक झाडं तोडली, अनेक रस्ते केले, अनेक प्रकृतीचे नको ते. आता निसर्गाचा एक नियम आहे आई, दादा, निसर्गाचा असा नियम आहे, जर इथं पूर्वी जर तळं जर आहे ना, जर इथं पूर्वी जर तळं होतं आणि तुम्ही त्याच्यावरती भर घालून घर जरी बांधलं तरी 100 वर्षांनी परत तळच निर्माण होणार. इथं ही पृथ्वीची रचना आहे. पृथ्वीवरती उगाच खड्डे आणि उगाच पहाडं नाही निर्माण केले. तुम्ही आज तुमच्या ताकदीनं भलेही किती निर्माण केलं असेल,
या हिमालयामध्ये म्हणा किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये बघा, आता मुंबईमध्ये सुद्धा पाणी अचानक वाढतंय आणि ते इथपर्यंत येतंय की ते प्रत्येकाच्या घरं अर्धे-अर्धे डुबतायत. म्हणजे हे प्रकृतीवरती आपण केलेले अत्याचार आहे. प्रकृतीची जागा आपण सोडलेली नाहीये. सगळी जागा आपल्याला पाहिजे आणि या हव्यासापोटी माणूस आणखी दुःखी होत चाललेला आहे. बंधूंनो, विचार करण्यासारखं खऱ्या अर्थाने इथं जर चिंतन आपण लक्षात घेतलं, तर या प्राण्याची आपण दशक्रिया करतोय. कोरोना काळामध्ये माणसांच्या दशक्रिया झालेल्या नाही दादा. म्हणून त्या वर्षश्राद्धाचं पेव इतकं फुटलं, की प्रत्येक माणसाचं वर्षश्राद्ध जास्त. त्याच्या अगोदर इतके वर्षश्राद्ध नव्हते. आम्ही प्रवचन करतो, कीर्तन करतो म्हणून त्या गोष्टी जास्त माहिती, की 2020 पूर्वी वर्षश्राद्धाचं एखादं वर्ष 6 महिन्यातून आलं तर प्रवचन यायचं. आता महिन्यात 2-4 प्रवचन येतात वर्षश्राद्धाचे. म्हणजे वर्षश्राद्धाचं त्यात दावे केलेले म्हणून वर्षश्राद्धही करायला लागले. म्हणजे काय? पण तरी हा प्राणी किती भाग्यवान म्हणावा. हा प्राणी जरी तत्वामध्ये असला, हा प्राणी भलेही तो त्याच्या योनीमध्ये असला, परंतु हा प्राणी नसून 4 पायाचा हा माणूसच आहे. एक प्रकारे त्याची माणसाचीच खऱ्या अर्थाने योनी आहे आणि तो पुढच्या योनीला नक्कीच जाणार आहे. आता हे सगळं भाग्यावरती टिकलेलं आहे. हे सगळं भाग्यावरती आहे. पहिलं भाग्य म्हणजे माणसाला शरीर चांगलं मिळणं. दुसरं भाग्य म्हणजे खिशामध्ये पैसे मिळणं. पहिला धन निरोगी काया. पहिलं शरीर चांगलं मिळलं पाहिजे. दुसरा धन जेब में माया. पैसा खिशामध्ये असला पाहिजे. तिसरा धन पुत्र आज्ञाकारी. दोन गोष्टी बऱ्याच लोकांकडे आहेत, की धन आहे, निरोगी काया आहे, पण लेकरं बाळं ऐकत नाही. पोरं ऐकत नाही. 10वीचं पोरगं आईला उघडून बोलतं, की म्हातारे आई तुला काही कळत नाही, तू चुप बस. मम्मी तुझ्या टायमातलं नाही. आता त्या मम्मीची चूक असते, की तिनं बाबा हे व्हॉट्सअपवरती कसं स्टेटस ठेवावं, कसा मेसेज करावा, असं त्याला विचारलं, की तो शहाणा होऊन जातो. त्याला वाटतं, की आपल्यासारखा मम्मी माझ्याकडे येते ना. नाही. शास्त्र सांगतं 16 वर्ष ताडणेत. म्हणजे 16 वर्षापर्यंत पोरगी ठोकली पाहिजे, मारले पाहिजे. 16 वर्षापर्यंत आईची चापड त्या पोराच्या गालावरती उमटलीच पाहिजे. तोपर्यंत बघा ना, आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं, की आपला पोरगा श्रावण बाळ असावा, आपला पोरगा सेवक असावा, आपला पोरगा छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, भगतसिंग असावा, आपला पोरगा आज्ञाधर असावा. परंतु आपण जिजाऊ आहोत का? आपण यशोदा आहोत का? आपण देवकी आहोत का? आपण कौशल्य आहोत का? हे विचार करणं गरजेचं आहे. आपणही दशरथ आहोत का? आपण वसुदेव देवकी आहोत का? नंद आहोत का? हे आहे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. बीज जर शुद्ध असेल, आंब्याचं जर बीज असेल तर त्याला आंबे लागणार आहे. चिक्कूच असेल त्याला चिक्कू लागणार आहे. आपण जर शुद्ध धार्मिक असाल, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक सांप्रदायिक बरेचशी प्रमाण त्याला आहेत. म्हणजे जर धन्य माता पिता केव्हा धन्य होऊ शकतात, की जेव्हा आपली लेकरं आपलं ऐकणारी असतील. म्हणून पहिला धन निरोगी काया, दुसरा धन जेब में माया, तिसरा धन पुत्र आज्ञाकारी. काहीही कमवा, जगाच्या पाठीवरती कमवा अथवा नका कमवू, पण तुमचं फाटकं छप्पर असेल, घरामध्ये सकाळ संध्याकाळच खायला तुम्हाला असेल, पण तुमची लेकरं जर तुमचं ऐकत असतील ना, तुम्ही जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रीमंत माणसं. तुमच्याकडे पैसे खूप आले म्हणून तुमची छाती फुगत असेल, तुमच्याकडे संपत्ती खूप आली म्हणून तुमची छाती फुगत असेल, तुमच्याकडे सातबारे तुमचे खूप झाले म्हणून छाती, तुम्ही गाडी घेतली म्हणून छाती जर फुगत असेल, तर ही छाती कधीही फुगल आणि कधीही फुटल सांगता येत नाही. पण तुमची छाती तेव्हा फुगली पाहिजे, की माझा मुलगा UPSC क्रॅक करणारा झाला, MPSC क्रॅक करणारा झाला, माझा मुलगा IPS झाला, माझा मुलगा IS झाला, माझा मुलगा एक सुंदर डॉक्टर झालेला आहे, माझा मुलगा एक प्रथित यश इंजिनियर झालेला आहे. आणि त्याही पलीकडं माझा मुलगा काहीही हो, बरं का, काहीही हो, पण माझा मुलगा अजूनही मला आई म्हणतोय, देवाच्या पाया पडतोय, धर्म करतोय, दीन दुबळ्यांची वर दया करतोय, असं ज्याला वाटत, ज्याचं अपत्य असेल, तो खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवरती श्रीमंत आहे. तो व्यक्ती श्रीमंत आहे. आमच्या मुलासारखा मुलगा नाही आहे. मग तुम्ही त्याच्या पॅकेजकडे बघून जर म्हणत असाल, तर तुम्ही अज्ञानी आहात. तुम्हाला अजून काही कळलेलं नाही आहे. तुम्ही म्हणत असाल ना, की माझ्या मुलाला 30 लाख पॅकेज आहे, 40 लाख पॅकेज आहे, वर्षाचं तेवढं तो कमवतो. आणि जेव्हा हे इतरांना तुम्ही अभिमानाने सांगत असाल ना, हे हुशारकीचं बोलणं आहे, गर्वाचं बोलणं आहे, हे अहंकाराचं, अज्ञानाचं बोलणं आहे. तुम्ही अहंकाराने तुमची छाती तेव्हा फुगली पाहिजे, की माझा मुलगा सगळं काही सोडून यंदा वारीमध्ये गेला होता, माझा मुलगा सगळं काही सोडून यंदा देवपूजेला गेला होता, आषाढीला गेला होता, यंदा जळीच देवाला गेला होता, असं आदराने तुम्ही सांगाल ना,
असं जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचे संस्कार जिवंत आहे. तेव्हा तुमचं खऱ्या अर्थानं ऊर भरून आला पाहिजे. तेव्हा तुम्ही त्या मुलांना खरी प्रॉपर्टी दिलेली आणि मग तुम्ही श्रीमंत आहात. पण आजकाल आपण फक्त पैशाच्या जोरावरती माणसांचं मूल्यांकन करतो. किती सुंदर कपडे घातले, किती सुंदर गाडी आणली, किती त्याचा सुंदर बंगला आहे, किती सुंदर त्याची राहणीमान आहे, किती त्याच्याकडे पैसे आहेत, किती त्याच्याकडे पाणी आहे. अशावरून ठेवलं म्हणजे आपल्याला वाटतं श्रीमंत आहे, संपन्न आहे, व्यवस्थित आहे. नाही. संस्कारविहीन असलेला प्राणी मनुष्य, संस्कारविहीन असलेला मनुष्य हा फक्त दडाने जिवंत आहे, तो माणूस म्हणून नाही आहे. अशा भावना एखाद्या प्राण्याविषयीची असलेली कृतज्ञता त्याच व्यक्तीच्या अंतःकरणात येऊ शकते, की जी माणसं माणसांशी व्यवस्थित वागतात. आता असंही कधी-कधी होतं, की काहींना प्राणीच आवडतात, माणसं नाही आवडत. असं काही कामाचं नाही. आता एक आमची अशीच बाई आहे, परंतु थोडीशी माणसाच्या बाहेर आहे. अशी गंमत आहे काय, की तिला कुत्रे खूप आवडतात. पण माणसांची इतकी भांडते, इतकी भांडते, इतकी भांडते आणि 10-20 कुत्रे तिने आजूबाजूला पाळून ठेवलेले. मी विचार केला, की बाई नेमकं तुला यांच्यामध्ये कुत्रे दिसतात का त्यांच्यामध्ये माणसं दिसतात? विचार करण्यासारखं आहे. असं वागू नका. कमीत कमी आपली जी जमात आहे, नीट लक्षात घ्या. आपली जी जमात आहे, मनुष्य प्राणी ही आपली जमात आहे. या जमातीमधील शेवटच्या टोकाचा माणूस कुठल्याही वर्णाचा असेल, कुठल्याही कुळाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल, पण त्या माणसाचं झालेलं दुःख तुम्हाला इथं जाणवलं पाहिजे. ते दुःख जोपर्यंत तुम्हाला ते पीडादायक वाटत नाही, जोपर्यंत ती पीडा तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुम्ही जनावराच्या योनीमध्ये जन्म घेतलेला आहे. जनावराच्या योनीत जन्म घेतलेला माणसाच्या योनीतला तुमचा जन्म नाही असं म्हणता येईल. माणसाने कमीत कमी आपल्या योनीत बघा ना, वाघ वाघाशी भांडत जरी असला, बरं का, वाघ वाघाशी 2 सिंहांचं बोलणं झालेलं नव्हतं, भांडण झालेलं होतं आणि दोन्ही जंगलाचे राजेच होते. भांडण झालेलं आहे. पण आता दोघांचं समोर जशी त्यांनी डरकाळी मारली की ह्याची डरकाळी फुटायची. दोघं कधी समोर आले नाही. भांडण झालेलं होतं. पण एक दिवस काय झालं, की तो दुसरा जो सिंह होता तो म्हातारा झाला होता आणि म्हातारा झाल्या कारणानं त्याच्यावरती लांडग्यांनी हल्ला केला. लांडग्यांनी हल्ला केला. लांडग्यांचा आवाज जसा आला, तसा हा दुसरा जो सिंह आहे, तो पटकन त्याच्या गुहेतून बाहेर आला आणि त्या लांडग्यांना मारून त्या सिंहाचं रक्षण केलं. आता रक्षण केल्या कारणानं तो म्हातारा सिंह बोलायला लागला. म्हटलं की "अरे, आपलं भांडण झालं होतं, तू विसरला वाटतं." म्हटलं, "भांडण आणखी आपलं तसंच राहणार आहे. तू मरेपर्यंत, मी मरेपर्यंत तसंच राहील. परंतु आपलं भांडण आपल्यामध्ये आहे ठीक आहे. पण जेव्हा आपल्यावरती इतर कुळामधले किंवा इतर याच्यामधले जेव्हा हल्ला करतील, तेव्हा आपण आपलं भांडण विसरून जगलं पाहिजे. आपलं भांडण ठीक आहे, पण जेव्हा कोल्हे-कुत्रे आपल्यावरती अत्याचार करतील, जर आपण असंच भांडत राहिलो, तर उद्या कोल्हा राजा होईल आणि त्याच्या राजाखाली आपल्याला प्रजा म्हणून जगावं लागेल. कोल्ह्या-कुत्र्यानं राज्य करू नये म्हणून आपलं भांडण आपसामध्ये विसरून आपण आपल्या प्रजातीला सांभाळलं पाहिजे. आपल्या जमातीला सांभाळलं पाहिजे. माणसाने बोध घेण्यासारखं आहे याच्यामध्ये. माणसाने सुद्धा आपली जी जमात आहे, मनुष्य कमीत कमी नका तुम्ही प्राण्यावरती आता ठीक आहे, प्राण्यावरती दया करणं त्याच माणसाला शोभतं, की जो माणसावरती दया करतोय. इकडं उठता बसता पत्नीला शिवीगाळ, पोरांना शिवीगाळ, इकडं उठता बसता इतरांना त्रास देणं, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास देणं, भाऊबंदकी जपत राहणं, मरेपर्यंत भाऊबंदकी करत राहणं आणि मग तिकडे 4-5 कुत्रे पाळणं, घोडे पाळणं, गाया पाळणं आणि त्यांची सेवा करत राहणं आणि त्यालाच पुण्य समजणं. नाही. मुँह में राम बगल में छुरी अशी दोन्ही कामं जमणार नाही. जर तुम्ही दया करत असाल, दया जर भाव तुमच्यामध्ये असाल, तर दया सापेक्षता नसली पाहिजे. दया ती निरपेक्ष भावनेनं असली पाहिजे. मग माणूस असो, काही असो, काही असो. आता खोटं वाटेल तुम्हाला, आमचा आश्रम थोडासा मोकळ्यामध्ये असल्या कारणानं आत्तापर्यंत 20-25 साप आम्ही पकडलेत. आता गावापासून लांब असल्या कारणानं त्याला पकडायला बोलावणार आणि मग सोडणार नाही. त्यांना आता मीच ते धरायची प्रॅक्टिस केली हळूहळू आपलं भय जिंकून. मग ते धरायला ती काठी करून त्या काठीच्या फासामध्ये त्याला पकडून रस्त्याच्या पलीकडे सोडायचे. असे 20-25 जिवंत नाग, मोठे-मोठे नाग, नागिन, धामिनी, चारही प्रकारचे विषारी साप, मण्यार, गोणस आणि नाग हेच पकडले आणि रस्त्याच्या पलीकडे सोडून दिले. बऱ्याच वेळा मी त्यांचं मग थोडंसं निरीक्षण केलं, की ते नेमके कशासाठी येतात. तर ते 2-3 वेळा बघितलं, की रात्रीचे जर आले तर ते बेडकं खाण्यासाठी येतात आणि दिवसा उन्हाळ्याचे जर आले तर ते पाणी पिण्यासाठी येतात. तर भर दुपारी 12 वाजता जेव्हा नाग आम्ही साप पकडले, तेव्हा त्यांना पाणी पाजण्यासाठी तिथं बादलीजवळ नेलं. ते मनसोक्त पाणी पिले आणि रस्त्याच्या पलीकडे आम्ही सोडून दिले. हा दयाभाव तुमच्यामध्ये जागृत असला पाहिजे.
त्यांनी आपलं खऱ्या अर्थानं वैर केलं नाही. बघा आपण त्यांचं नुकसान करतो. आता अनुभव हां, अनुभवाशिवाय महानुभाव होऊ नये माणसाने. अनुभव जर असेल त्यालाच महानुभाव म्हणावं. अनुभव घेतला म्हणून सांगतो, की ते साप सोडले खरं, बरं का. सोडले तर खरं रस्त्याच्या पलीकडं. पण गडबड अशी झाली, की त्यांना सोडून दिल्या कारणानं उंदरांचा सुळसुळाट झाला. मागच्या वर्षी 18 उंदराचे पिल्लं पकडली. मग आता काय करणार? त्या स्टोरेजमध्ये, धान्याच्या कोठारामध्ये एवढा उंदरांचा सुळसुळाट. मग मला ते बरोबर ते ईश्वराच्या त्या सामर्थ्यावरती, तयारीवरती, त्याच्या सगळ्या नियोजनावरती विश्वास आला, की तो जे हे निर्माण केलेलं आहे, त्यांनी साखळी म्हणून निर्माण केलेलं आहे. साप जर असतील तर त्या उंदरांना खातील. उंदरं जर असतील तर त्या बरोबर त्यांचे जे भक्ष्य आहे त्या पद्धतीनं हे जीवो जीवस्य जीवनम् अशा पद्धतीनं चालणार आहे. पण ते मागच्या वर्षी साप निघाले नाही. एक धामण फिरती ती बिचारी. तिला काही भेटत असेल नसेल. पण ते साप न निघाल्या कारणानं उंदरांचा सुळसुळाट एवढा झाला. याही वर्षी तेवढेच उंदरं आहेत. मागच्याही वर्षी ते भरपूर झाले होते. त्याचं कारण की त्यांना खाणारी प्राणी निघून गेले. म्हणजे हे एक ईश्वराने बरोबर नियोजन केलेलं आहे.